15 मेचा दिवस. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा भारतीय तरुणांना कॉकरोच अर्थात झुरळ म्हणाले आणि संभाजीनगरच्या अभिजित दिपके या तरुणानं थेट कॉकरोच जनता पार्टी नावाचा पक्षच काढला. मागील 4 दिवसात या नव्या सीजेपी पार्टीनं सोशल मीडियावर इतका धुमाकूळ घातलाय की जगातील सर्वात मोठी पार्टी असल्याचा दावा करणाऱ्या भाजप पक्षाला सुद्धा त्याने मागे सोडलाय. बीजेपी फॉर इंडिया अर्थात भारतीय जनता पक्ष या ऑफिशियल अकाउंटचे इंस्टाग्राम वरील फॉलोअर्स आहेत 8.7 मिलियन म्हणजे 87 लाख. कॉकरोच जनता पार्टीला अवघ्या 4च दिवसात देशातील तब्बल 1 कोटीहून अधिक लोकांनी फॉलो केलंय. तसंच या पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर 2 लाखांपेक्षा अधिक तरुणांनी नोंदणी करून सीजेपीचं सदस्यत्व घेतलंय आणि हा आकडा झपाट्यानं वाढताना दिसतोय. सीजेपीनं हा टप्पा गाठून एक इतिहास घडवल्याचं पाहायला मिळतंय. या पक्षानं हा मे बी हू कॉकरोच हे रॅप सॉन्ग सुद्धा लॉन्च केलं असून त्याला देशातील तरुणाईचा उदंड प्रतिसाद मिळतोय. इतकंच काय तर मोबाईल आणि त्यात दिसणारा कॉकरोच हे त्यांचं निवडणूक चिन्ह सुद्धा आहे. बेरोजगार आणि आळशी लोकांचा आवाज हे त्यांचं घोषवाक्य आहे. या नव्या पक्षाने जाहीर केलेला त्यांचा 5 पॉइंट मॅनिफेस्टो अर्थात जाहीरनामा देखील आता चांगला चर्चेत आलाय. त्यामुळे विरोधी पक्षातील बऱ्याच राजकीय नेत्यांनी या पक्षाला आपला पाठिंबा दर्शवलाय. थोडक्यात काय तर सीजेपीला मिळणारा प्रतिसाद सांगतोय की व्यवस्थेविरुद्ध जनतेच्या मनात किती मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालाय. हे तरुण जर लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरले तर येत्या काळात मोठा बदल देखील घडू शकतो असंही आता बोललं जात आहे. सरन्यायाधीशांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून पुकारलेलं हे अनोखं डिजिटल बंड आता एका वेगळ्या वळणावर गेल्याचं दिसून येत आहे. पण या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली? सीजेपी पक्षाचा संस्थापक अभिजित दिपके आहे तरी कोण? या पक्षाचा 5 पॉइंट मॅनिफेस्टो काय आहे? या पक्षाचं खरंच काही राजकीय भविष्य असेल का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका. या संपूर्ण व्हायरल वादळाच्या केंद्रस्थानी छत्रपती संभाजीनगरचा 30 वर्षीय तरुण अभिजित दिपके हा आहे. तो हिंगोली जिल्ह्यातील संतू पिंपरी या गावचा मूळ रहिवासी असल्याचा दावा देखील सोशल मीडियावर केला जातोय. तो एक व्यावसायिक राजकीय संवाद रणनीतिकार आहे. पुण्यातून पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. त्या ठिकाणी त्याने प्रतिष्ठित बोस्टन विद्यापीठातून नुकतीच जनसंपर्क या विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी पूर्ण केली आहे. पॉलिटिकल मेसेज व्हायरल करण्याचा त्याला मोठा अनुभव असल्याचं कारण म्हणजे 2020 ते 23 या काळात तो आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीम मध्ये होता. खास करून 2020च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान आप पक्षाच्या बाजूने आलेल्या मीम्सच्या लाटेमागे त्याचीच कल्पना असल्याचं बोललं जात आहे. दिल्लीतील आप सरकारच्या काळात त्याने शिक्षण विभागासाठी संवाद सल्लागार म्हणून महत्वाची जबाबदारी पार पाडल्याचं कळतंय. तर मंडळी, अभिजित दिपके हा अवघ्या एका आठवड्यापूर्वी अमेरिकेच्या बोस्टन शहरात नोकरीसाठी अर्ज करत होता. पण अचानक भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणांची तुलना झुरळांशी आणि परजीवींशी केली. एका याचिकेवर सुनावणी सुरू असताना ते म्हणाले की समाजात पूर्वीपासूनच असे काही परजीवी लोक आहेत जे व्यवस्थेवर सातत्याने हल्ले करतात. ज्यांना नोकरी मिळत नाही, व्यवसायात स्थान मिळत नाही, ते झुरळांसारखे सर्वत्र पसरतात. त्यातील काही पत्रकार होतात, काही सोशल मीडियावर सक्रिय होतात, काही RTI कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ले सुरू करतात. तर मंडळी, सरन्यायाधीशांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि तरुणांकडून संताप व्यक्त केला जाऊ लागला. त्यावर सरन्यायाधीशांनी स्पष्टीकरण देत माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं म्हटलं. पण तोपर्यंत जे घडायचं होतं ते घडून गेलं होतं आणि त्या वक्तव्याचा निषेध म्हणून 3 दिवसांनी अभिजित दिपकेने गमतीमध्ये कॉकरोच जनता पार्टी या पक्षाची स्थापना केली. पण आता हीच गंमत आणि सरन्यायाधीशांचं एक वक्तव्य सरकारला चांगलंच महागात पडताना दिसतंय. या डिजिटल चळवळीत देशातील जेनझी तरुणांनी पुढाकार घेतला असून सोशल मीडियाद्वारे शासन व्यवस्थेला सळोकी पळो करून सोडलंय. तर मंडळी, कॉकरोच जनता पार्टीनं त्यांचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला असून त्यातील 5 आश्वासनांची मोठी चर्चा रंगली आहे. त्यातील पहिलं आश्वासन आहे ते म्हणजे जर सीजेपी पार्टी सत्तेत आली तर सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही सरन्यायाधीशाला राज्यसभेत जाण्याचं बक्षीस मिळणार नाही. दुसरी गोष्ट आहे, जर कोणतंही वैध मत हटवलं गेलं तर निवडणूक आयोगाला UAPA कायद्याअंतर्गत अटक केली जाईल. कारण कोणाचाही मतदानाचा अधिकार हिरावून घेणं हे दहशतवादापेक्षा कमी नाहीये. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महिलांसाठी 33% नाही तर 50% राजकीय आरक्षण असेल. मंत्रिमंडळातही महिलांसाठी 50% जागा राखीव असतील. विशेष म्हणजे यासाठी खासदारांची संख्याही वाढवली जाणार नाही.
सीजेपी पार्टीनं दिलेलं चौथं आश्वासन ते म्हणजे अंबानी आणि अदानींच्या सर्व मीडिया संस्थांचे परवाने रद्द केले जातील, जेणेकरून खऱ्या अर्थानं स्वतंत्र माध्यमांना स्थान मिळेल. तसंच गोदी मीडियातील अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी केली जाईल. आणि पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे जर एखादा आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात पक्षांतर करत असेल तर त्याला निवडणूक लढण्यासाठी बंदी घालण्यात येईल. त्याला पुढील 20 वर्षांपर्यंत कोणत्याही सार्वजनिक कार्यालयात कोणतंही पद दिलं जाणार नाही. तर मंडळी, अशी ही 5 आश्वासनं सीजेपीनं दिली असून जेनझी तरुण अभिजित दिपकेला देशाचा भावी पंतप्रधान म्हणून प्रमोट करताना दिसत आहेत. पण या सगळ्या घडामोडींबद्दल अभिजित दिपके स्वतः काय म्हणाला तेही जाणून घेऊयात. तर अभिजितनं सांगितलं की मी एक्सवर सरन्यायाधीशांचं वक्तव्य पाहिलं आणि त्या संदर्भात सोशल मीडियावर माझं मत मांडलं. मी विचारलं की जर सर्व कॉकरोच एकत्र आले तर काय होईल. त्यावर जेनझी आणि 25 वर्षांपर्यंतच्या तरुणांकडून मला उत्कृष्ट प्रतिसाद सुद्धा मिळाला. त्यांनी सांगितलं की आपण एकत्र येऊन एखादं व्यासपीठ तयार करायला पाहिजे. मग काय, मी कॉकरोच जनता पार्टी तयार केली. तो पुढे म्हणाला की कॉकरोच हा शब्द माझ्यासाठी त्रासदायक नाही, पण जेव्हा तो भारताच्या सरन्यायाधीशांकडून आला, जे स्वतः आपल्या संविधानाचे रक्षक आहे, ज्यांनी लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करायला हवं होतं, तेच असं बोलत असतील तर जास्त धोकादायक आहे. आम्ही अशा भारतासाठी प्रयत्नशील आहोत जिथे न्यायपालिका, निवडणूक आयोग आणि प्रसार माध्यम यासारख्या सर्व संस्था पूर्णपणे स्वतंत्र असतील. आज भारतीय लोकशाही समोरील सर्वात मोठा धोका हा आहे की या सर्व संस्था सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यावरून काम करतात. 2029च्या निवडणुकी संदर्भात बोलताना अभिजितनं सांगितलं की याबद्दल आताच काही सांगणं खूप घाईचं होईल. आंदोलन सुरू होऊनच 5च दिवस झालेत. आम्ही तरुणांशी बोलून पुढे कोणती पावलं उचलावीत आणि कोणती नाही यावर त्यांचं मत जाणून घेऊ. त्यांची सर्वात मोठी तक्रार अशी आहे की देशातील कोणताही राजकीय पक्ष त्यांचं म्हणणं ऐकत नाही. त्यांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे. पोर्तुगालमध्ये एका परदेशी नागरिकांच्या मृत्यूमुळे एक मंत्री राजीनामा देतो, पण इथे खुलेआम नीटचा पेपर फुटतो. 17 निरागस विद्यार्थी आत्महत्या करतात. त्यासाठी आपली सडलेली शिक्षण व्यवस्था काय करते. पण या आंदोलनामुळे परिस्थिती बदलत आहे. अनेक प्रमुख नेते आम्हाला पाठिंबा देत आहेत. देशातील तरुण उघडपणे बोलू लागलेत. ते मला सांगतायत की अभिजित, तुला जे करायचं आहे ते कर. आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे आहोत. फक्त हे आंदोलन कोणत्याही पारंपरिक राजकीय पक्षाच्या छायेत येता कामा नये. देशात गेल्या 10-12 वर्षांपासून राजकारणाची पातळी काय राहिली आहे. हिंदू मुस्लिम मुद्दे जे पुन्हा पुन्हा फिरत आहे. तरुणांना यातून काय मिळणार आहे. गेल्या 2 वर्षांपासून मी अमेरिकेत बसून भारतीय तरुणांची मानसिकता बघत आहे. त्यांना एका योग्य प्लॅटफॉर्मची गरज आहे जो आज कॉकरोच जनता पार्टीनं मिळवून दिलाय. तर मंडळी, देशातील तरुणांचा वाढता पाठिंबा पाहून अभिजित म्हणाला की सोशल मीडियावरील ही चळवळ बंद पडू नये म्हणून मी मागील 4 दिवसात फक्त 4 तास झोपलोय. सीजेपी पार्टीसाठी प्रचंड मेहनत घेतोय. या तरुणांनी असंच सहकार्य सुरू ठेवलं तर देशातील प्रतिकूल परिस्थितीवर प्रत्येक नागरिक उघडपणे संताप व्यक्त करेल, व्यवस्थेला रोज प्रश्न विचारेल आणि असं झालं तर नक्कीच काहीतरी सकारात्मक परिणाम समोर येतील. पण मागील 4 दिवसात 10 वेळा कॉकरोच जनता पार्टीचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. ही चळवळ मोडीत काढण्यासाठी यंत्रणा काम करते, पण आम्ही त्यांना ती संधी अजिबात देणार नसल्याचं अभिजितनं सांगितलंय. दरम्यान या सगळ्या घडामोडींमुळे संभाजीनगरचा अभिजित दिपके देशातील जेनझी तरुणांसाठी आता आदर्श ठरतोय. त्याला मिळत असलेला रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद पाहून भविष्यात नक्कीच काहीतरी चांगला बदल घडेल असं बोललं जाऊ लागलंय. पण सत्ताधाऱ्यांनी ऑपरेशन ऑल आउट सुरू केलंय. तर कॉकरोच जनता पार्टी आणखी किती दिवस तग धरेल ते पाहणं देखील महत्वाचं असेल. बाकी या निमित्तानं देशातील जनतेचा केंद्र सरकारवरील असंतोष वाढत चाललाय हे मात्र दिसून आलंय. आता याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं. आपल्या शेजारील देश नेपाळ, बांगलादेशमध्ये जी जेनझी क्रांती घडली तसंच काही भारतात खरंच घडेल का, यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.